नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या लेक्चरला आपण सर्व तुम्हाला गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला MST-CET सिलेबस कशा पद्धतीने येणार, पेपर पॅटर्न काय असणार आहे, त्याच्यानंतर कुठल्या चॅप्टरमधून किती प्रश्न येणार, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांनो, महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर एक्झामिनेशन जी असणार आहे ती ऑनलाईन मोडमध्ये कंडक्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्युटरवर कंडक्ट होणार, ऑफलाईन मोडने कंडक्ट होणार नाही. आता मोड ऑफ एक्झामिनेशन काय काय असू शकतं, एकतर इंग्लिश असू शकतं मीडियम, एकतर उर्दू असू शकतं, एकतर मराठी असू शकतं. ठीक आहे. पेपर किती, म्हणजे जर का नंबर ऑफ पेपर्स बघायचे झाले, म्हटले सब्जेक्ट बघायचं झालं तर एक PCM ग्रुप असणार आहे आणि एक PCB ग्रुपचा पेपर असणार आहे. कालावधी वेळ आपल्याला 3 तासाचा लागणार आहे. MCQ टाईपचे प्रश्न असणार आहे. PCMसाठी 150 प्रश्न असणार आहे, PCBसाठी 200 प्रश्न असणार आहे. मार्किंग स्कीम जर का बघायची झाली तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांच्यामध्ये प्रत्येकी एक प्रश्न 1 मार्कला असणार आहे, परंतु मॅथमॅटिक्समध्ये एक प्रश्न 2 मार्कला असणार आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही गोष्टी नसणार आहेत. पुढे आता पेपर पॅटर्न MST-CETचा बघणार आहे. विद्यार्थ्यांनो, आपण MST-CETसाठी लागणाऱ्या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी, PDF नोट्स, त्याच्यानंतर टॉपर्स नोट, या सर्व गोष्टी आपण कम्युनिटीवर अपलोड करणार आहेत. तुम्ही जर का अजून पण व्हॉट्सॲप कम्युनिटीला आपल्या जॉईन नसणार तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, लवकर जॉईन व्हायचं आहे. तिथं प्रत्येक गोष्टीचा अपडेट दिला जातो. आणि विद्यार्थ्यांनो, अजून देखील अनेक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे. विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज तुम्हाला नवीन कंटेंट चॅनलवर बघायला मिळणार आहे. जोपर्यंत तुमची CETची एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण प्रत्येक दिवशी तुम्हाला रोज काही ना काहीतरी नवीन कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे पेपर पॅटर्न जर का बघायचं झाला तर विद्यार्थ्यांनो, आता बघा, मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतोय तुम्हाला जे की एक्झामिनरने आपल्याला सांगितले. आपल्याला असं वाटतं की आता नीट आणि JEE या लेवलची CET काही एक्झाम नसते, CET एकदम सोपी लेवलची एक्झाम असते विद्यार्थ्यांनो. परंतु आता एक्झामिनरने असं सांगितलं आहे की ज्या विषयांचा PCB ग्रुप आहे ज्या मुलांचा, आणि ज्या मुलांचा PCM ग्रुप आहे, ठीक आहे ना, PCB ग्रुपवाले जे CET देणार आहे आणि PCM ग्रुपवाले जे CET देणार आहे, ठीक आहे, याच्यामध्ये ही जी बायोलॉजीची हार्डनेस असणार आहे, कठीणता असणार आहे, ती नीटच्या लेवल एवढी असणार आहे असं एक्झामिनरने आपल्याला सांगितलं आहे. इथं वाचू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर PCM ग्रुपमध्ये जे विद्यार्थी CET देणार आहे त्याची जी हार्डनेस आहे मॅथमॅटिक्सची, ती JEEच्या लेवल एवढी असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन ही तर फार वाढणार आहे, आणि कॉम्पिटिशन वाढणार आहे म्हटल्यावर पेपरची हार्डनेस वाढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित आणि अप्रतिम असा अभ्यास करण्याची गरज पडणार आहे. विचार करायचा झाला तर निगेटिव्ह मार्किंग काहीच नसणार आहे. ठीक आहे. आता पेपर जो असणार आहे तो 3 पार्ट्समध्ये डिवाईड केला आहे. ठीक आहे. एक पेपर फर्स्ट आहे, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड. विद्यार्थ्यांनो, पेपर फर्स्ट जो आहे तो मॅथमॅटिक्सचा आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अजून महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सिलेबस जर का बघायचा झाला तर 11वी आणि 12वी या दोन्ही स्टँडर्डचा सिलेबस तुम्हाला येणार आहे. 11वीचा तुम्हाला 20% सिलेबस विचारला जाणार आहे, तर 12वीचा तुम्हाला जवळपास 80% एवढा सिलेबस विचारला जाणार आहे एक्झामला. ठीक आहे. आता जर का बघायचं झालं तर मॅथमॅटिक्समध्ये ओव्हरऑल तुम्हाला 50 प्रश्न बघायला मिळणार. ठीक आहे. एक प्रश्न 2 मार्कला, तर ओव्हरऑल किती मार्क्स झाले सर? इथं आमचे 100 मार्क्स झाले. विद्यार्थ्यांनो, मग ह्या 50 प्रश्नांपैकी 10 प्रश्न 11वीमधून असणार आणि 40 प्रश्न 12वीमधून असणार. फिजिक्समध्ये ओव्हरऑल 50 प्रश्न असणार, 10 प्रश्न 11वी, 40 प्रश्न 12वी. केमिस्ट्रीमध्ये 50 प्रश्न असणार, 10 प्रश्न 11वी, 40 प्रश्न 12वी. बायोलॉजीमध्ये 100 प्रश्न असणार, 20 प्रश्न 11वी आणि 80 प्रश्न 12वीवरून येणार आहे. विद्यार्थ्यांनो, सांगितल्याप्रमाणे मॅथ्समध्ये एक प्रश्न 2 मार्कला, परंतु बायोलॉजीमध्ये एक प्रश्न 1 मार्कला आहे. अशा पद्धतीने ओव्हरऑल जी आपली MST-CETची एक्झाम आहे ती ओव्हरऑल 200 मार्क्सची एक्झामिनेशन आहे. ठीक आहे. मी तुम्हाला इथं सर्व मार्किंग वगैरे सांगितलं. आता आपण पुढे जाऊ. विद्यार्थ्यांनो, आता पुढे हे तर मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला वेळ किती मिळणार आहे सर? विद्यार्थ्यांनो, तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्हींना जवळपास 1.5 तासाचा वेळ मिळणार आहे, आणि मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला 90 मिनटं वेळ एवढा मिळणार आहे. तुम्हाला मिनिट्समध्ये टाईम सांगितला मी तुम्हाला. पुढे आता विद्यार्थ्यांनो, 11वीमध्ये जे तुम्हाला 20% सिलेबस येणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार? फिजिक्समध्ये हे तुम्हाला दिसणारे सर्व टॉपिक्स असणार आहे. केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, 1-2 ग्रुप,
त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, गॅस लिक्विड स्टेट, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲड्झॉर्प्शन ऑफ कोलाइट, हायड्रोकार्बन्स, हे चॅप्टर्स तुम्हाला केमिस्ट्रीला बघायला मिळणार. मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही बघू शकता, बायोलॉजीमध्ये पण तुम्ही बघू शकता की हे 11वीचे चॅप्टर्स आहे जे CETला विचारले जाणार. पुढे विद्यार्थ्यांनो, मी आताच सांगतोय तुम्हाला आतापासूनच शेवटच्या 30 दिवस आपल्याकडे, 30 ते 40 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. आता तुम्ही असं बोर्डाची एक्झाम झाली असं कन्सिडर करून फार मोठी एन्जॉयमेंट करू नका. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की आपल्याला आत्तापर्यंत सांगण्यात आलं आहे की 10वीवर आपलं भविष्य अवलंबून असतं, 11वीवर आपलं भविष्य अवलंबून असतं, 12वीच्या मार्क्सवर आपलं भविष्य अवलंबून असतं. विद्यार्थ्यांनो, यांच्यामध्ये कशावरच आपलं भविष्य अवलंबून नसतं. इथं फक्त आपल्याला पास व्हायचं असतं. आपलं भविष्य पुढे देणाऱ्या आपल्या एंट्रन्स एक्झामवर अवलंबून असतं. एंट्रन्स एक्झाम म्हणजे कुठल्या सर? विद्यार्थ्यांनो, तुम्ही जे आता CET देणार, तुम्ही जे आता JEEची परीक्षा देणार, तुम्ही जे आता नीटची परीक्षा देणार, याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. CETला चांगले मार्क्स मिळाले, चांगलं कॉलेज मिळणार. JEEला चांगले मार्क्स मिळाले, चांगलं कॉलेज मिळणार. नीटला चांगले मार्क्स मिळाले, चांगले कॉलेज मिळणार. मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं भविष्य या एक्झाम्सवर अवलंबून आहे आणि तुमच्या भविष्याच्या दिशा ठरवणाऱ्या या एंट्रन्स एक्झाम्सवर जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर एंट्रन्स एक्झाम तुमच्यावर दुर्लक्ष करणार आणि तुमचं स्वप्न काय पूर्ण होणार नाही. साध्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून किंवा साध्या प्रायव्हेट कॉलेजमधून तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा जी तुमची ड्रीम डिग्री ती तुम्हाला पूर्ण करावी लागणार आणि तो पश्चाताप जो असतो तो सर्वात वाईट असतो. विद्यार्थ्यांना मी तुम्हाला अजून पण सांगणार आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कम्युनिटीला जॉईन व्हायचं आहे. कम्युनिटीमध्ये आता आपण नवीन MHT CETचा क्रॅश कोर्स घेणार आहे. हा क्रॅश कोर्समध्ये टार्गेट आपलं 100% असणार आहे आणि हे टार्गेट 100% आपण अचीव करणारच आहे, कारण की आपण त्या लेवलचे एफर्ट्स करून घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे असणार तर कम्युनिटीमध्ये तुम्ही जॉईन होऊन मला मेसेज करू शकता. विद्यार्थ्यांना आपण इथं थांबूया. मी पुन्हा एकदा सांगणार आहे तुम्हा सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण की मी अजून नवीन व्हिडिओज तुम्हाला, लेक्चर तुम्हाला रोज डेली देणार आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांना, आपण इथं थांबूया.